तर आपण पहिल्या टॉसला इथे करत आहोत. क्रिश नाईक आमच्या गावचा रायझिंग खेळाडू, त्याच्या शुभ हस्ते हा पहिला टॉस इथे आपण करत आहोत. नुकतंच झालेल्या BTPL मध्ये क्रिश नाईकने अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स करून तो त्या स्पर्धेचा रायझिंग स्टार म्हणून राहिला होता. त्याला आपण पाहतोय आमच्या टॉस बॉक्समध्ये. त्याच्या शुभ हस्ते आपण आजचा पहिला टॉस करतोय. मोस्ट वेलकम क्रिश, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर टॉस आहे एका बाजूला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस जे स्पर्धेचे आयोजक आहेत, आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय प्रभाकर गुळवी स्मृती चषक 2025 ताडाली टीमचं कॉल असेल. त्रिमूर्ती आणि हालील देखील तेच आहे. थँक्यू क्रिश, आपण बसून घ्यायचं आहे. आमच्या गावचे प्रिन्स अर्थातच क्रिश नाईकने टॉस केलेला आहे आणि इथे टॉस आई वरालदेवी ताडाली टीम. कॅप्टन, सर्वप्रथम तुझं नाव काय? माधव. माधव, कसं वाटतं, कसं लुक आहे? भिवंडी इमर्जन्सीचा खेळ सुरू आहे सध्या भिवंडीमध्ये. चर्चा फक्त आणि फक्त या स्पर्धेची आहे. तू जेव्हा एंट्री केली, तुला ऑर्गनाईज कमिटीचं कसं वाटलं हा शो? चांगला आहे आणि खूप चांगल्या प्रमाणे ऑर्गनायझेशन आहे आणि विकेट पण चांगला दिसतोय. खेळायला मजा येईल. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय, कारण की अजूनही माउचर जो आहे खेळपट्ट्यामध्ये असेल, बेनिफिट मिळू शकतं गोलंदाजीमध्ये, म्हणूनच तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 5 षटकांचा सामना आहे. टीमला काय सांगशील? कारण की गोलंदाजी चांगली होणं फार महत्त्वाचं असतं आणि फिल्डिंग. मी माझ्या टीमला एक चांगला परफॉर्मन्स करा असा एक संदेश देऊ इच्छितो. तर सामना रंगतदार होईल. येस. ग्रामीण क्रिकेटमध्ये आहे असं कोणता खेळाडू आहे त्याला तू फॉलो करत आहेस? भावेश बजागे अँड अमोल चौधरी. क्या बात आहे. भावेश बजागे आणि अमोल चौधरी याचे फॅन आहेत. संघासाठी बेस्ट ऑफ लक. देवा, तुझ्या गावाचं नाव भरपूर उंच आहे टेनिस क्रिकेट बॉलमध्ये आणि अनेक खेळाडू तुझ्या गावातून भरपूर या भिवंडी परिसरामध्ये आलेले आहेत. सर्वप्रथम तुझा हक्काचा आणि आवडीचा आणि तू ज्याला असं फॉलो करतोय टेनिस क्रिकेट बॉलमध्ये, असा कोणता खेळाडू आहे की त्याला तू बघून क्रिकेट शिकला? मी सुभाष ठाकरे आणि महेश ठाकरेचं नाव घेईन, कारण त्यांची मला भरपूर शिकायला भेटलं आणि सुभाषानेच मला संधी दिली पहिली, तर मी सुभाषचा धन्यवाद करीन. नक्कीच. बुमबुम सुभाष. मित्रांनो, बुमबुम सुभाषच्या बद्दल एकच मी म्हणेल, लागोपाठ 2017 आणि 18मध्ये पहिला चेंडू खेळत असताना स्पर्धेमध्ये षटकाराने खातं खोलणारा खेळाडू म्हणजे सुभाष ठाकरे याचे ते फॅन आहेत आणि त्यांना आदर्श मानतात. देवा, तू टॉस जिंकल्याचा तुझा निर्णय काय असता? आम्ही पण बॅटिंगच केली असते सर. आता बॅटिंग करायचीच आहे. 5 षटकांचा सामना आहे. टीमला काय सांगशील? स्पर्धा मोठी आहे तर तुम्हाला खेळ देखील चांगलं करावं लागेल. जो चांगला खेळ तो ट्रॉफी जिंकेल. टीमला काय सांगशील? अपेक्षा फार असतात. प्रत्येक कर्णधाराला जो तुम्हाला फीस देतो त्याला देखील ती अपेक्षा असते की एखादी ट्रॉफी आपण देखील जिंकावा. तर स्वप्न घेऊन तुम्ही आलेले आहात या स्पर्धेमध्ये. संघाला काय सांगशील? टीममध्ये जेवढे पण प्लेयर आहेत सगळे आपलं 100% द्यायचा प्रयत्न करा. आणि कसं आहे, ज्युनियरची मॅचेसला कोणी पोरं येत नाही. स्पॉन्सर आणि कॅप्टन प्रत्येकाला कॉल करतात, मग प्लेयर येत नाही. 5 ते 6 फिल्डर असतात, ते कंटिन्यू असतात, पण बाकीचे इंटरेस्ट घेत नाही. तर त्यांना वीस रिक्वेस्ट असेल की जो पण स्पॉन्सर असेल किंवा कॅप्टन तुम्हाला टीममध्ये घेतं, तुमची त्यांच्यासाठी खेळा. जर नाही जमत असेल तर तुम्ही स्टार्टिंगला सांगा की नाही जमणार आम्हाला, कारण त्याच्याकडून प्लेयर आम्ही बाहेरचे घेतात ना, प्लेयर येत नाही. हे ज्युनियरची तिसरी किंवा चौथी टुर्नामेंट असेल तर कंटिन्यू प्रत्येक ठिकाणी तसंच होतं. तर हा म्हणजे चांगला वाटत नाही, पण ठीक आहे, ॲडजस्ट करा आणि या मॅचला. नक्कीच खूप चांगला उल्लेख केला तू, कारण की प्रत्येक गावाचे खेळाडू जेव्हा संघामध्ये असतात कुठेतरी टीम मॅनेज वेळेवर खेळाडू येत नाही आहेत, असाच तुझा उल्लेख आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण देवा ठाकूर यांच्या संघामध्ये वेळेवर पोचा आणि चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही प्रयत्न नव्हे तर तुम्ही जिंका हीच अपेक्षा आहे आणि तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतोय. मित्रांनो, टॉस झालेला आहे. आई देवी वरालदेवी टीम संघाने हा टॉस जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा इथे निर्णय घेतलेला आहे. येत्या 2 मिनिटांमध्ये इथे आपण सामन्याला सुरुवात करतोय. आपण जाऊया कॉम्प्युटर बॉक्समध्ये. धन्यवाद.
कल्पेश पाटील किंवा अजय नाईक, आपण संदीप नेट यांच्याशी थोडासा कॉन्टॅक्ट करायचं आहे. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. 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 सामन्याला इथे सुरुवात होत आहे. मयूर पाटील आमचे ऑफिशियल स्कोरर. साधायचे सामन्याला इथे सुरुवात. सलामीची जोडी राहुल ठाकरे आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय आतिश. फ्रंटलाईन गोलंदाज देखील तयारी होते. चांगली गोलंदाजी होईल का ते आपण पाहूया. पहिला चेंडू सामने गॅलरी एन कडून टाकला जात आहे. नॉन पॉवर प्ले, कोणत्या प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे, म्हणजे मॅच ऑन ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून 1 2 3 स्टार्ट. गेम ऑन. पहिला चेंडू हवेमध्ये आणि नक्की हा कोणता स्ट्रोक खेळायचा होता, काय घडलं तिथे पाहूया आपण. यस, हाताला हा चेंडू स्पर्श झाला होता. चांगला निर्णय शकील कुडी सरांच्या माध्यमातून. पहिला चेंडू अगदी डॉट चेंडूने सुरुवात केली आहे. गोलंदाज आपण पाहतोय विजय. नावातच जय आहे. संघाला कोणत्या प्रकारचा खेळ दाखवेल पाहूया आपण. पहिला चेंडू फुटवर्क चेक केला आणि दुसरा चेंडू खेळू का नको खेळू विचार करतो तर राहुल. अगोदर मन झाला होता की हा रिव्हर्स स्ट्रोक खेळूया, त्यानंतर चेंडू थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर टाकलं आणि त्याला जाऊन दिलं आणि इथे आता बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलेला आहे. बॅटर राहुल सज्ज होत आहे. गोलंदाज विजय सामने गॅलरी इन कडून. बॅटची एज मात्र पहिला टप्पा खाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. तर 3 लागोपाठचे चेंडू डॉट झालेले आहेत. सामना 5 षटकांचा आहे आणि त्यानंतर आपण ही सुरुवात जी पाहतोय ती कुठेतरी थोडंसं आता निराश होण्यासारखी आहे. 3 चेंडू लागोपाठचे डॉट झालेले आहेत. विजयची चांगली गोलंदाजी, लेंथ लाईन चांगली आहे. व्हेरिएशन प्रत्येक चेंडू मागे बदल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाला आपल्यामध्ये बदल करणं फार महत्त्वाचं आहे. तेच विचार डोक्यामध्ये माणसाला मागे खेचून जातो. मित्रांनो, नवीन काहीतरी संकल्पना आणणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा हा मिस्की हुक आहे. फुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक डीपमध्ये जाऊन चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा राहुल ठाकरे. अगदी आता चौथ्या चेंडूनंतर इथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजेच संघाचा श्री गणेशा धावांना सुरुवात राहुलच्या बॅटमधून.
या स्पर्धेमध्ये आज एक गिफ्ट हॅम्पर आपण जो ताडाली संघाला दिलेला आहे तो म्हणजेच विशाल मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनसाठी नक्कीच गिफ्ट हॅम्पर आहे. बॅटरने लक्षात घ्यायचं आहे खेळपट्टीच्या मधून धावू नका आपण. ऑफस्टिकचा चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू लॉंग ऑफ डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव, 3 धावा धावफलकावर. पहिल्या 3 धावा ज्या आहेत राहुल ठाकरेच्या बॅटमधून आलेल्या आहेत. विजय गोलंदाजी खूप चांगली लेंथ लाईन आहे, चांगला व्हेरिएशन. आता डावखुरी हाताचा फलंदाज आणि डावखुरी हाताचा गोलंदाज आमने सामने तुम्हाला पाहायला मिळेल. विजयच्या अगेन्स्ट अतिश बॅटिंग करेल. जर्सी क्रमांक 63. सध्याच्या घडीला प्रत्येक खेळाडूच्या टी शर्टवर नंबर आहे, कदाचित त्यांचा तो लकी नंबर असावा. शेवटचा चेंडू षटकातील, शेवटच्या चेंडूला सोडून दिलाय, चालल्या ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांनी दर्शवले की हा चेंडू स्क्वेअर आहे, वाईट आहे. तर 1+1 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. कोणत्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे, विकेट प्राप्त केलेला नाही आहे गोलंदाजाने, मात्र चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. संध्याकाळी ठीक 6 वाजता ग्रामीण क्रिकेटला सुरुवात होईल, मात्र 6 वाजता नव्हे तर तुम्ही भिवंडी इमर्जिंगच्या मॅचेस बघूनच तुम्ही वेळेवर पोहोचायचं आहे, लक्षात असू द्या. विजय पुढचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. पाहूया बॅट अँड पॅटचं संपर्क झाले की यस, पॅटचा संपर्क झाले म्हणजे 22चा हा धाव शेवटच्या चेंडूवर. तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 6 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मिस्टर कुल गोकुलदास पाटील सरांचं शुभ आगमन झाले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगली सुरुवात आहे आई वराल देवी ताडाली टीम संघाच्या माध्यमातून. टीममध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत आणि ती फार अपेक्षा आहे की 5 षटक आपल्याला चांगले टाकायचे आहेत. कामतघर, ताडाली, ठाकरेचा पाडा हे 3 गाव नक्कीच जवळ आहेत आणि त्या परिसरातील एक खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 धीरज यंग स्टार गोलंदाज, जर्सी क्रमांक 1 नंबर. पाहूया गोलंदाजी कोणत्या प्रकारे केली जाईल त्याच्या माध्यमातून. प्रतीक गोडे अर्थातच आमचा बबल्या, आपण लॉट पाठवून द्यायचं आहे पुढच्या मॅचचं दोन्ही नाव लगेच आमच्या माहितीनुसार आपण पाठवून द्यायचे. प्रतीक गोरे संपर्क साधायचे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिला चेंडू या षटकातील धीरज, राऊंड विकेटने पहिला चेंडू टाकला जात आहे. चांगला चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरून आलाय चेंडू. लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे, मिडनला हा चेंडू कलेक्ट केला गेला आहे. तिथे एक सिंगल धाव, 7 धावा धावफलकावर. 7 बॅटर सज्ज होत आहे. अतिश फार अपेक्षा आहे टीमला, जास्तीत जास्त धावा बनवण्याचं काम करावं लागेल. पुढचा चेंडू ऑफ स्टिक्स ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. फक्त आणि फक्त एकच धाव इथे पूर्ण केली जाते. थोडीशी शांतता ठेवली आहे आणि असंही शांतता जास्त वेळ ठेवू शकणार नाही आहे टीम ठाकूरपाडा. धावसंख्या 8 धावफलकावर. धीरजचं पुढील चेंडू, मोठा फटका खेळलाय, समोर चेंडूला उडवलाय आणि चेंडू देखील सीमा पार.
येतोय षटकार. अगोदरच सांगितलं होतं की ही शांतता जास्त वेळ थांबणार नाहीये. राहुल याच्याकडे भरपूर क्लास आहे, तो दाखवत असताना आपण पाहतोय त्याच्या बॅटमधून हा षटकार इथे पाहायला मिळाला. नेक्स्ट मॅच मायरा 11 भातवड आणि जय श्रीराम सरनीपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये पोचायचे. पुढचा चेंडू. षटकारानंतर थोडासा दबाव गोलंदाजावर आलेला आहे, कारण की हा वाईट आहे, एक्स्ट्रा दाब आहे. तर एका धावेने संघाची धावसंख्या इथे धावफलकावर लागलेली आहे. नक्कीच पंचांच्या वाईटला इथे चॅलेंज केलंय. ताडाली संघ लक्षात असू द्या, एकच रिव्ह्यू आहे तो तुम्ही घेतला आहे. जर सक्सेस राहिला तर तो ऑन राहील तुमच्यासाठी. नक्कीच पंचाने हा वाईट घोषित केलेला आहे, मात्र चॅलेंज केलेला आहे ताडाली संघाने. पाहूया. यस इज अ वाईट आहे. लेग स्टंपच्या बाजूने हा चेंडू गेला होता. तर या सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर 15 धावा 15. आता कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू भेटणार नाहीये, लक्षात असू द्या. मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू प्रत्येक संघाला आहे. स्विच हिट खेळलाय, पलटी स्ट्रोक टेनिस क्रिकेट बॉलमध्ये असं म्हटलं जात आहे. त्याच्यावर एकच धाव आली आहे. असे स्ट्रोक नेहमी चांगले म्हटले जातात, मात्र लगा तो मटका नाही ते झटका असं देखील या स्ट्रोकला म्हटलं जात आहे. हा स्ट्रोक भिवंडीचे हार्ट ऑफ दीपक मडवी सर नेहमी खेळायचे, आजही ते खेळत आहेत. हरी जोशी भादवड गावचा खेळाडू जयदुर्गा बी टिमगरपाडामध्ये खेळला काल, त्याचा देखील हा फेवरेट स्ट्रोक आहे. हुक केलाय चेंडूला, चेंडू चालला सीमा रेखा पार. आता राहुल नंतर आतिशने देखील आपले हात खोललेले आहेत आणि हा चेंडू सीमा रेखा पार. येतोय षटकार. मधला राजा माणूस आला, त्रिमूर्ती इंटरप्राइजेसचा प्रोप्रायटर आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र. थँक्यू. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 22 धावा 22. चेंडू द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच बिग मॅच. मायरा 11 भादवड मयूर पाटील फॅम टीम आणि जय श्रीराम सरनीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. गोलंदाज धीरज याचा समाचार घेताना आपण पाहतो बॅटर राहुल आणि आतिश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, आहे तिथे क्षेत्ररक्षक मात्र तो बघत राहील. चेंडू चाललाय फ्लॅट 6. बॅक टू बॅक दुसरा षटकार. शिवसेनेच्या शहर अध्यक्षस्थानी टिमगरपाडा भातवडच्या विभाग प्रमुख पदी. गोरगरिबांची सेवा करतो दिन आणि रात्री. तर इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ताबडतोब फलंदाजी या षटकामध्ये गोलंदाजाने जे धावा खर्च केलेल्या आहेत 22 धावा आणि टीमची धावसंख्या जी आहे 28 धावा. पहिला षटक काय चांगली गोलंदाजी केली होती. विजयने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या आणि धीरजने होलसेलच्या भावामध्ये 22 धावा खर्च केल्या. लगेचच पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये काहीतरी मेसेज पोचवला जात आहे की देवा चर्चा करते, देवा कॅप्टन आहे. कॅप्टनचा संदेश एकच असेल की तुम्ही चांगला खेळ करणं फार महत्त्वाचं आहे. भागीदारी 28 धावांची होत आहे आणि कंटिन्यू आता विजयला गोलंदाजी कॅप्टनने दिलाय. टीमचे कॅप्टन माधव थोडेसे निराश असेल मागच्या षटकावर ज्या प्रकारे 22 धावा आल्या होत्या. या संघाचे आज नक्कीच हरीश ठाकरे पाहायला दिसत नाहीयेत. या संघावर त्यांचा भरपूर प्रेम आहे. कोणगावच्या स्पर्धेमध्ये ते संघासोबत होते
आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण जर जोडले असतील तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा SSS 612 नंबर चॅनलवर देखील दाखवली जात आहे. चला, आत्तापर्यंत 11 मिनिटं झालेली आहेत. लक्षात असू द्या, 20 मिनिटाचा वेळ आपण प्रत्येक वेळी सांगणार नाही आहे की तुम्हाला 20 मिनिटामध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. तुम्हाला तुमचा खेळ दाखवणं फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा हा स्ट्रोक खेळला हवेमध्ये, मिस टाइम आहे. आखिरकार पहिली विकेट मिळाली. या पर पहिला विकेट मिळालाय. राहुल ठाकरे बॅक टू डग आउट. सेवा करतो दिन आणि रात्री, प्रभाकर अण्णांची पुण्याई घाली त्यांच्या माती. रुपेश दादा म्हात्रे साहेबांचा विश्वासू माणूस आला, बाळ्या मामा साहेबांचा दिलदार राजा आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. न्यू बॅटर अल्पेश मैदानाच्या आतमध्ये. अल्पेशचा खेळ जवळून बघितला मी. एक चांगला खेळाडू आहे. सुरुवात चांगली झाली आहे तर खेळपट्टीवर थांबणं देखील फार महत्त्वाचं आहे. पाहूया, विकेट मिळालाय. संघाला कमबॅक करत आहे गोलंदाज विजय. पुन्हा एकदा हा स्ट्रोक हुक करण्याचा प्रयत्न होता आणि हा स्ट्रोक कुठेतरी मिड विकेट किंवा लॉंगांच्या वरतून स्ट्रोक खेळायचा होता. बॅटवर आला नाही आहे. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी. एक मात्र गोलंदाज आहे की ज्याने आतापर्यंत चौकार आणि षटकार देखील खाल्लेला नाही आहे, तो म्हणजे विजय. दुसरा षटक आहे विजयचा आणि टीमचं तिसरं षटक टाकत आहे. पुढचा चेंडू. विजय गोलंदाज. सामने गेलेली एनकडून लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. अतिशय चांगला चेंडू. कोम करून येणारा हा चेंडू होता. स्ट्रोक खेळू का नको हेच पाहत होते. डॉट चेंडू. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस सोडून दिलं कारण की ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा. सन्माननीय गोल्डमॅन आमचे मित्र टेनिस क्रिकेट बॉलमधील एक जबरदस्त खेळाडू हरीश ठाकरे सध्या यूट्यूबशी जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. आपला संघ खूप चांगला खेळत आहे. सध्याच्या घडीला धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 29 धावा झालेले आहेत. ऑफस्टिकचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट्स. कुठेतरी ऑफस्टिकची जी वाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू इथे कट होत आहेत आणि त्याचा बेनिफिट फलंदाजाला मिळत आहे. षटक क्रमांक इथे तिसरा सुरू आहे. बॅटर अल्पेश. हा चेंडू खराब होता. त्याला टर्न केलाय चेंडूला आणि गॅपमध्ये चाललाय आणि तिथे चेंडू सीमा पार येतोय चौकार. चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. गुळवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुळवी आला. तर इथे 4 धावा मिळालेल्या आहेत. पाण्याची सुविधा करायची आहे मैदानामध्ये. नक्कीच त्या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायचं ऑर्गनाइज कमिटीने. मग प्रतीक गोरे, तुषार नाईक, आपण या गोष्टीवर आपण लक्ष द्यायचं. यश ठाकूर देखील जोडलाय ठाकूरपाडा गावातील. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. ऑफ स्टिकचा चेंडू. आता मात्र लेन लाईन चांगली आहे कारण की वाईटच्या पट्टीच्या आतमधून चेंडू कट झाला होता. डाकुरे हाताचा एक बेनिफिट आहे. एक निसर्गाची आणि देवाची देणगी आहे की त्याला स्विंग करण्याची काही आवश्यकता नाही आहे.
शेवटचा चेंडू या षटकातील विजय लेफ्ट आर्म फुलटा चेंडू फायदा घेता आला नाही. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल धाव. आज किती वाजतील वेळेवर तर झाली ही स्पर्धा सुरू. 3 षटकांचा खेळ समाप्त. स्ट्रॅटेजिक टाइम ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये पाणी इथे घेतला जाईल. चर्चा थोडीशी आपण करूया. पाण्याची सुविधा जी या स्पर्धेला झालेली आहे रवी नाईक जे जयदुर्गा बी टेमगरपाडा संघाचे खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झालेली आहे या स्पर्धेला. त्याचबरोबर या स्पर्धेला सन्माननीय लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचा विशेष सहकार्य आहे. त्याचबरोबर आमच्या गावातील दिग्गज जे दानशूर राजा आहेत त्याच्यामध्ये प्रदीप शेटतरे महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. गिरीश शेट म्हात्रे यांच्या माध्यमातून मालिकावीर बाईक देण्यात आलेली आहे. अशा अनेक दानशूर राजा आहेत. आज विशाल मनोहर म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्समध्ये आपण जो गिफ्ट देत आहोत तो त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. अजय पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर आहे. गरक्याबाई डोंगरे आणि शंकर भाई डोंगरे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जात आहे. सन्मान चिन्ह सन्माननीय योगेश गुळवी दादो यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. सुंदर अशा चमकत्या ट्रॉफीज देखील सुनील यशवंत केने उद्योजक यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेल्या आहे. या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल देखील आहेत. चांगले चांगले प्राइज या स्पर्धेमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यांची नावं आवर्जून आपण नक्कीच घेऊया. मात्र मॅच फार इम्पॉर्टंट आहे. गोलंदाजीमध्ये प्रेम आलेला आहे. 7-6 जर्सी नंबर. प्रेमचं पहिले चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर निघून चेंडूला खेळलाय आणि चेंडू झाला सीमारेखा पार. येतोय षटकार. धावांची आता आतिषबाजी होतोय. देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ त्याला साऱ्या भावांची एकी कुठे मागणे हे देवाला. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आता अल्पेशने आपले हात खोललेले आहेत. 11 धावांवर खेळत आहे. खेळपट्टीवर प्रेमचे समाचार घेताना बंबाद आहे. सोडून दिलंय ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा आहे. एक्स्ट्रा धावसंख्या 42 धावा 42. जवळ प्रेक्षक जे आहेत यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत. ट्रिपल-एचच्या माध्यमातून देखील प्रेक्षक जोडले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा अल्पेशने हा स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे बघत राहील. स्वर्गीय मंजुलाबाई करसंतरे खेळाडू कक्षेमध्ये हा चेंडू जातोय षटकार. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ त्याला साऱ्या भावांची. कडक फलंदाजी कडक बॅटिंग म्हणून तर अल्पेशला टेनिस क्रिकेट बॉलमध्ये ओळखला जातोय. यावेळी मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. दुसरा विकेट इथे मिळतोय टीम आई वरालदेवी ताडाले टीम संघाला. बॅटर अल्पेश आउट. धावसंख्या 48 झालेली आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये वेदांत मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. आऊट होण्यापूर्वी अल्पेशने 17 धावा बनवल्या. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 2 षटकार आणि 1 चौकार त्यांनी ठोकला होता. आणि सध्या तरी हरेश दादा ठाकरे खुश असेल आपल्या खेळाडूंना ज्या प्रकारची ही सुरुवात त्यांची झालेली आहे. आज टीमच्या सोबत नाही आहेत मात्र टीमला त्यांचा
शुभेच्छा नेहमी असतात. जेव्हा लेजंड खेळाडू संघाबरोबर असतो ना तेव्हा खेळ बघण्यासारखा असतो प्रत्येक संघाचं. प्रेम राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ बीमर चेंडू टाकलाय आणि त्याच्यावर आलेला हा षटकार करेला ऊपर से नीम चेहरा. 1+6 म्हणजे 7 धावा. फ्रीट असेल आता पुढील चेंडू. थँक्यू. 90वा षटकार आहे या स्पर्धेचा भिवंडी इमर्जिनच्या माध्यमातून. गुड बॅटिंग. फ्रीट आहे. फ्रीट चेंडूला पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या बाहेर. असंही म्हटलं जातं की एक रिव्ह्यू जो ठेवण्यात आलेला आहे तो कधी लॉस झाला ना मग भरपूर संकट असतो टीमवर. तो सध्या तरी पाहायला मिळते. पुढे एकदा बॅटची एज मागच्या बाजूने झेलपर्यंत गेले असते तरी देखील फ्रीट होता. संधी पूर्णपणे बॅटरला होती. काल फ्रीटवर आपण एक रनरचा विकेट बघितला. न भूतो न भविष्यामध्ये कमी असे पाहायला मिळतात. फ्रीटवर तुम्ही झेलच्या स्वरूपात तुम्ही बोल्टच्या स्वरूपात सुरक्षित असू शकता मात्र रनआउटमध्ये तुम्ही आउटच असणार आहेत. धावसंख्या 57 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 57. प्रेम मोठा स्ट्रोक खेळायचा होता. बीट झाला बॅटर आणि बीट झालं विकेट किपर. मात्र चांगली फिल्डिंग 22 इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावफलकावर लागली आहे. 58 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच मायरा स्पोर्ट्स भादवड जय श्रीराम चरुणीपाडा. दोन टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये पोचायचे आहे आपण. प्रेम पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. फ्लाईट डिलिव्हरी होती. स्ट्रोक देखील चांगला खेळलाय मात्र इथे एक नाही तर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ताळमेळ खूप चांगला आहे. ती या 2 धावाने षटक क्रमांक इथे 4था समाप्त झालेला आहे आणि 60 धावा धावफलकावर. जितक्या धावा दिलेल्या आहेत ना तितक्या धावा बनवाव्या लागतील. लक्षात असू द्या. या षटकामध्ये किती धावा आल्यात? 25. सिल्वर जुबली बनवली प्रेमने. यस पंचांनी जो वेल सेट केला होता तो वेल अधिक इथे ताडाली संघाने वापरलेला आहे. तर एक खेळाडू आता 30 सर्कलमध्ये ठेवला जाईल. 60 धावा धावफलकावर आहेत. आता 30 सर्कलमध्ये 3 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांचं लक्ष बारकाईने आहे या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये. प्रत्येक संघाला काल कित्येक संघांना आपण दंडत केला इथं. आज ताडाली संघ देखील त्यांच्या हातामध्ये गवला असंच म्हणूया आपण आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर. 3 खेळाडू आता 30 सर्कलमध्ये लावायचे आहेत. वेल अधिक वापरण्यात आलेला आहे. तर गोलंदाजीमध्ये अजय आलाय. विजयने 2 षटक टाकले. धीरजने 1 षटक टाकला. प्रेमने 1 षटक टाकला आणि आता अजय किती धावा वाचवेल पाहूया. 60 धावा धावफलकावर लागलेत. अजयचा पहिला चेंडू चांगला चेंडू आहे. डॉट चेंडू फार महत्त्वाचा होता तो आलेला आहे. या धावा जर 70च्या आतमध्ये थांबल्या ना तर चेसिंग खूप चांगला पाहायला मिळेल. अमोल टीममध्ये आहे तो एक चांगला पिंच हिटर आहे. काल राहिलची बॅटिंग 4 वाजता सुरू झाली आणि 4:30 वाजता त्यांनी मॅच समाप्त केली. हलकसा मिसफिल्ड आणि 2 धावा इथे मिळतील. तिसरं धाव घेण्याचा देखील प्रयत्न सुरू झाला मैदानामध्ये. थ्रो आलाय आणि बॅटर आउट. नरेंद्र देवेंद्र सुरेंद्र भावांची साथ द्याला. साऱ्या भावांची एकी टिकू दे मागणे हे देवाला. 2 धावा लागलेल्या आहेत आणि इथे बॅटर रनआउटच्या स्वरूपात आउट झालेला आहे तो म्हणजेच आतिश. न्यू बॅटर बुमबुम गणेश ठाकरे यांचे चिरंजीव लवेश मैदानाच्या आतमध्ये. 15 धावांची खेळी खेळली आतिशने. 40 एक जबरदस्त खेळाडू गणेश ठाकरे यांचे चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये लवेश. पप्पांचा वारसा चालवण्याकरता हा क्रिकेटर आहे. ओ माय गॉड जबरदस्त हा स्ट्रोक आणि चेंडू सीमारेखा पार. येतोय षटकार.
दुःखात साऱ्या गावात जाती हो कार्याला दुष्टन लागो कधीच ही त्यांच्या या नाट्याला भिवंडीचा तो उगवता तारा चमचम आज विवेक नाईक नाही आहेत मात्र त्यांचे ऑपरेटर प्रत्येक चौकार षटकानंतर विकेटनंतर डीजेचा साथ देत आहेत. आज रविवार असाही सुट्टीचा दिवस आहे. सुपर संडेमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू सोडून दिलाय. चांगला निर्णय मी म्हणेल फलंदाजाचा ऑफ स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 69 धावा झालेला आहे. 69. नक्की काय चाललं मैदानामध्ये. किती चेंडू बाकी आहेत या षटकातील. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू जर चांगले टाकले नाही तर 70+ धावा होतील आणि असंही 69 धावा झाल्यात. आणि हा खेळाडू आता परतीचा प्रवास करेल. अजून एक विकेट. बॅटर आउट. साऱ्या गावात जाती हो कार्याला दुष्टन लागो कधीच ही त्यांच्या या नाट्याला भिवंडीचा तो उगवता तारा चमचम चमकत आला उदंड आयुष्य लाभू दे लाडक्या भावाला गुरुवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुरुवी आला. न्यू बॅटर अक्षय. दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचायचं आहे. आपण इथे आपण पाहतो पहिल्या सामन्याला इथे सुरुवात झालेली आहे आणि शेवटच्या षटकाचा खेळ आहे. या 5व्या षटकातील धावा झालेल्या आहेत 69. 4 विकेट इथे गमावलेल्या आहेत जय श्रीराम ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. अजय कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. गुडघ्यावर टेकून हा स्ट्रोक खेळायचा होता मात्र बाईचा इशारा. एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 70 धावा धावफलकावर लागलेल्या आहे. 70. चांगली धावसंख्या. कॅप्टन आलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचं चेंडू सोडून दिलाय आणि एक काय घडलंय नक्की. आणि पंचकडून हा तोफा वाईट +4. 5 धावा बोनसच्या स्वरूपात. दुष्टन लागो कधीच ही त्यांच्या या नाट्याला भिवंडीचा तो उगवता तारा चमचम चमकत आला उदंड आयुष्य लाभू. ताडाची टीम एक परफेक्ट टीम आहे मात्र आज नक्की काय चाललं मैदानामध्ये आता त्यांनाच ठाऊक असेल. कारण की धावा झालेल्या आहेत 75 धावा. हुक करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. वाईट फ्रेंचच्या बाहेर होता बॅटरच्या. चांगला निर्णय पंचाच्या माध्यमातून. आता एक धाव अजून ॲड होईल. 76. 76 धावा धावफलकावर. हे देखील विसरून चालणार नाहीये. या धावा जितक्या खर्च केलेल्या आहेत त्या बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा ऑफ स्टिकचा चेंडू आहे. षटक इथे कंप्लीट. तर अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या 76 आणि 77 म्हणजेच 77 धावांचं एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. आपण टॉच करणार आहोत पुढच्या मॅचचं. भिवंडी इमर्जिन या संघाचा जर विचार केला तर हाय स्कोर आतापर्यंत उभा केलेला आहे तो म्हणजे जय श्रीराम ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम भिवंडी इमर्जिनचे उपाध्यक्ष दर्शन नाईक इथे जोडलेले आहेत. सन्माननीय विशाल म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक युवा नेतृत्व हे खाली आहेत. त्यांचं आगमन झालेले मी
त्यांना पुन्हा विनंती केली की वरती येऊन त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत पुढच्या 2 संघांमध्ये. मित्रांनो, आपण टॉसकडे जाऊया, जिथे आमच्यासोबत अतिथी आहेत सन्माननीय विशालजी म्हात्रे, एक युवा नेतृत्व त्यांच्या माध्यमातून नेहमीच समाजकार्य आपल्या गावात या परिसरात नेहमी होतात आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. खेळणारे मित्रांनो 2 संघ आहेत. एका बाजूला आहे जय श्रीराम चरणीपाडा, ज्यांचा नेहमी त्याचा चांगला परफॉर्मन्स असतो, तर दुसऱ्या बाजूला याच गावातील ओनर मयूर पाटील फॅम टीम मायरा 11. बरोबर, तर नाणेफेकी होते. कॉल कोणाचा असणार आहे? जय श्रीराम चरणीपाडा. काय? त्रिमूर्ती एंटरप्राइज. ओके ओके, आणि आला देखील त्रिमूर्ती एंटरप्राइज आहे. तर अभिनंदन, तुम्ही टॉस जिंकल्याबद्दल. आणि विशाल भाऊ तुमचं देखील आभार. आणि त्यांच्याच शुभ असते आणि त्यांनीच हे स्पॉन्सर केलेले बघू दाखवू शकता आपण कॅमेरामध्ये. स्वतः विशाल भाऊ म्हात्रे यांनी हे स्पॉन्सर केलेले आहेत. जो टॉस संघ जिंकेल त्याच्या कॅप्टनला हा गिफ्ट त्यांच्याकडून देण्यात येतो आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही अशा प्रकारे सहकार्य केल्याबद्दल या स्पर्धेला. तर दोन्ही संघनायकांनी प्रथमतः बसून घ्यायचं आहे. जय श्रीराम चरणीपाडा, स्पर्धेबद्दल विचारेनच मी, ठीक आहे, की ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्यासमोर इतक्या सुंदर ट्रॉफी आहेत, कुठली ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न असेल? पहिल्या ट्रॉफी उचलण्याचा प्रयत्न करेन. त्यासाठी पूर्ण तयारीत आलेला आहे संघ? हा तयारीत आहे, पण काहीतरी प्लेयर शॉर्ट आहे आमचे, तरी पण फुल तयारी आहे आमची. भिवंडी एमर्जिंग असोसिएशनमध्ये हे मी डे 1 पासून बघतोय की प्रत्येक संघामध्ये 2, 3, 4 काही संघामध्ये अर्धे प्लेयर गॅप असतात. याचा मेन रिझन तुम्ही सांगू शकता? सध्या आपला गावांमध्ये मॅच चालू आहेत म्हणून प्लेयर जरा शॉर्ट आहेत, पण पुढच्या मॅचला सगळे येतील. ओके, म्हणजे क्रिकेट शेड्यूल खूप जास्त बिझी असल्या कारणाने सर्व संघांमध्ये काही ना काही प्लेयर शॉर्टेज येतात. 5 षटकांचा सामना आहे, किती एक बेसिक क्वेश्चन आहे, किती धावा किंवा तुमची फिल्डिंग आहे, किती धावामध्ये थांबण्याचा प्रयत्न असेल मायरा 11ला? 50 ते 60 मध्ये आम्ही थांबू शकतो. 50 ते 60. बेस्ट ऑफ लक तुमच्यासाठी. मायरा 11 भादवड, नाणेफेकी तुम्ही हरलेत, जिंकले असते तर निर्णय काय असता तुमचा? बॅटिंगच घेतली. ओके, आणि मनासारखं झालेलं आहे. आता तुम्ही किती धावा 5 षटकामध्ये मारू इच्छिता? निव्याचा बॉल आहे, रन फेस्टिवल आहे, जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला देखील. दोघांना एकच विचारेन, भिवंडी एमर्जिंग असोसिएशनमध्ये तुम्ही सहभाग घेतला, कसं वाटलं आणि कशा प्रकारच्या स्पर्धा एन्जॉय करता तुम्ही? खूप एन्जॉय करतो. आपली टीम असोसिएशन आपली आहे, आपल्यासारखं मनासारखी असोसिएशन आहे आपली. तुम्हाला कसं वाटलं भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या या स्पर्धा खेळताना? आणि भिवंडी एमर्जिंग असोसिएशनच्या या स्पर्धा देखील खूप चांगल्या प्रकारे आयोजित आहेत. स्पेशली डे नाईट स्पर्धांचं काउंट वाढलेलं आहे. नक्कीच चांगल्या स्पर्धा ठेवतात, यापुढे असे ठेवा. नक्कीच आमचा प्रयत्न असेल सर्व असोसिएशनचा की अशा प्रकारच्या चांगल्या स्पर्धा तुमच्यासाठी खेळून येऊ आणि तुमच्यामधून चांगले चांगले प्लेयर घडतील आणि ते पुढे ISPL सारख्या प्लॅटफॉर्मवरती जातील, हाच प्रयत्न. धन्यवाद. गोइंग टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. दर्शन नाईक जोडलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि नुकतंच या मुख्य व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक जबरदस्त नेतृत्व आणि युवकांचे प्रेमदायक विशाल मनोहर म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅटर आपण पाहतो हर्षल आणि अजय ही सलामीची जोडी आणि गोलंदाजीमध्ये देवा ठाकूर. ओके, लक्ष इथे 77 धावांचं आव्हान आहे. त्रिमूर्ती एंटरप्राइज सर्व संघाने खूप चांगली Yes, घेतलेली आहे या स्पर्धेला. एकच मिनिट दर्शन, एकच मिनिट. देवाचं लक्ष आहे पहा, कारण की बॅटिंग करणाऱ्या संघाची ड्रेसिंग कंप्लीट नव्हती. त्याने अगोदरच मला सांगितलं होतं, तर त्यांना पॅनल्टी आहे, 2 धावाची पॅनल्टी लागेल. टार्गेट जो असेल आता 79 आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये दर्शन नाईक. धन्यवाद संदेश पाटील. एकूण टार्गेट सेट केलेलं आहे 79. देवा येतोय, स्वतः संघाचा प्रमुख खेळाडू गोलंदाजीसाठी आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला होता आणि पंचांकडून वाईटसाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे वाईटसाठी. ओके, या एकच रिव्ह्यू आहे, याचे लक्षात घ्यायचे. वाईटसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे, बॅटिंगवाल्या संघाने घेतलेला आहे.
अतिशय सुंदर टेलिकास्ट आपण बघतोय लाईव्हच्या माध्यमातून. प्रिन्स मूवीज यांनी या ग्राउंडवरती नेहमीच खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. जसा खेळाडूंना या ग्राउंडचा अंदाज असतो ना, प्रिन्स मूवीजला पण या ग्राउंडचा या भौगोलिक दृष्टीचा खूप चांगल्या प्रकारचा अनुभव आहे. त्यामुळे इतक्या चांगल्या प्रकारे टेलिकास्ट ते करू शकतात. इट्स अ वाईट डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांनी वाईट चेंडू घोषित केलेला आहे. तर स्वेर मारा पहिल्या चेंडूवरती देवाच्याकडून. रिवर्स केल्याचा प्रयत्न सुरेख बॅटवरती घेतलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र नाही थांबू शकत या चेंडूला. चेंडू जाईल. पहिला धमाका सीमा पार चौकार. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. गुलवी साहेब आला रे आमचा गजेंद्र गुलवी आला. धन्यवाद तुझे. त्रिमूर्ती इंटरप्राइज आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय स्मृती हा चषक बघतोय. सन्माननीय स्पर्धेचे प्रणेते करता धरता सन्माननीय गजेंद्र भाऊ गुळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्टिकरवरती चेंडू लागला होता म्हणून तितकंसं चांगलं एलिव्हेशन झालं नव्हती. मात्र मिडविकेटहून एक क्षेत्ररक्षक येईल आणि तो दरम्यान एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. देवा टार्गेट तर खूप चांगल्या प्रकारे सेट केलेलं आहे, परंतु ह्या ग्राउंडवरती 79, 65, 60, 50 प्लस या धावा 5 षटकामध्ये चेसिंगमध्ये होत नाही असं नाही आहे, होतात. त्यासाठी तुम्हाला धैर्याने फलंदाजी करावी लागेल, कारण की भौगोलिकदृष्ट्या बघितला तर हा ग्राउंड छोटा आहे. ओके, तुषार नाईक थँक्यू, तुम्ही ही सुविधा उपलब्ध करून दिला. तर तुषार नाईकचा मी नक्कीच उल्लेख करेन, कारण की जेव्हा ते भिवंडी एमएनच्या ग्रुपमध्ये ॲड झाले त्यानंतर त्यांच्या नावाचा बोलबाला चालू आहे. सन्माननीय गजेंद्रभाऊ गुळवे या स्पर्धेचे प्रणेते, ज्यांच्या माध्यमातून ही सुंदर स्पर्धा तुमच्या भेटीस आलेली, त्यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, त्रिमूर्ती एंटरप्राइज आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक आपण बघतोय. भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. 2 फॉर्मॅटमध्ये खेळली जाते ही स्पर्धा. देवा सुरेख चेंडू समोरच्या दिशेने एलिव्हेशन म्हणून फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू थोडासा स्विंग होतो आणि विकेट किपरच्या हातामध्ये येतो. पहिला डॉट चेंडू येतोय देवाच्या माध्यमातून. तेव्हा धावा खूप चांगल्या जमा केल्यात. जय श्रीराम ठाकूरपाडा, यानंतर अजून एक जय श्रीराम चरणीपाडा हा संघ बघणार खेळताना मायरा 11 भादवडच्या समोर. आता मात्र सुरेख चेंडू होता, मात्र तितक्याच चांगल्या प्रकारे चेंडूला फक्त ड्राईव्ह केलेला आहे, हलक्या हाताने ड्राईव्ह केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि एका धावती समाधान मानावं लागेल. थोडंसं तुम्हाला क्षेत्ररक्षण करताना, फिल्डिंग करताना आपलं तारतंत्र व्यवस्थित ठेवावं लागेल, कारण की प्रेझेन्स ऑफ माइंड हा फिल्डिंगमध्ये असणं खूप गरजेचं आहे, कारण की जिथे चेंडू येईल तिथे फेकणं गरजेचं आहे, थ्रो चांगला करणं गरजेचं आहे, बॅकअप येणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये करायच्यात आणि त्याच तुम्हाला मैदानावरती मॅचच्या दरम्यान करून दाखवायच्या आहेत. देवा शॅब नॅगेल एंड करून आता मात्र ब्लॉकमध्ये टाकला चेंडू, पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त कव्हर्समध्ये ढकलून दिलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, गोलंदाजी चांगली होते, चांगल्या लेंथवरती देवा गोलंदाजी करतोय. देवाचं देखील आपण शो बघितला होता पंचकृषी क्रीडांगण पिंपलगडवरती, सक्सेसफुल शो करून दाखवला होता देवा यांनी आणि ती स्पर्धा जिंकली होती NK स्पोर्ट खांडवाल संघाने आणि रनरअप होता तो म्हणजेच रिग्नेश 11 राहणार. काल बरेच अपसेट बघितले. आर्यन 11 भादवड हा संघ पहिल्या सामन्यामध्ये बाहेर झाला, रिग्नेश राहणार क्वालिफायमध्ये बाहेर झाला. पुन्हा एकदा पुढे सरसाव, ड्राईव्हचा सुंदर फटका, लांबून क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होईल, एका धावती समाधान मानायला लागेल. 79 धावांचा पाठलाग करताना सिंगल्स आणि डबल्सवरती भर दिली जाते इथे, मात्र सिंगल्स डबल तितकंसं काय होणार नाही. अमोल चौधरी ज्यांचा हा संघ आहे, वरालदेवी ताडाले हा संघ, या संघाने देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली प्रकारची कामगिरी केलेली आहे. भिवंडी एमर्जिंग 2 दुसऱ्या दिवसात ओमसाई धाबा दापोडे यांनी रिग्नेश राहणारला पराभूत करून पुढे वाटचाल केलेली आहे. काल 2 हॅट्रिक झालेल्या षटकारांच्या एक केवळ पहिली हॅट्रिक केली होती केवळ भुई आर्यन 11 भादवडच्या संघाने, ती पण ओमसाई धाबाच्या विरोधात. दुसरी हॅट्रिक केली भावेश ठाकरे याने प्रथम इंटरप्राइज रांजोली संघाने. चौकारांची एक मात्र हॅट्रिक झालेली होती प्रतीक ओमसाई धाबाच्या आणि लागलेले एकूण
काल षटकार होते ते 84 आणि चौकार होते ते 45. हा पूर्ण लेखाजोखा मयूर पाटील हे पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये स्कोरिंगचं काम करतात आणि खूप चांगल्या प्रकारे हे बघू शकता मंचावरती. विशाल भाऊ म्हात्रे, गजेंद्र भाऊ गुळवी, तन्मय मलावकर, अजय नाईक आहे, हे सर्व मान्यवर या सामन्याचा आनंद घेताना. यानंतर देखील खूप मोठी लढत आहे माझ्या मते. त्रिमूर्ती इंटरप्राइज वर्सेस हर्षित इंटरप्राइज, म्हणजे एका बाजूला गजेंद्र गुळवी आणि दुसऱ्या बाजूला योगेश गुळवी. क्या बात आहे. तिसरा राऊंड आहे, सॉरी तिसऱ्या राऊंडमध्ये आपण भेटणार आहोत. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्येचा ग्राफ बघितला तर फक्त 9 धावा आहेत, म्हणजे विजयासाठी अजूनही 70 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 4 षटकांमध्ये. पहिला चेंडू फुलटॉस, फक्त दिशा दिली, थांबणार नाही चेंडू, 1 बॉम्ब, सीमा पार, चौकार. हे बघू शकता रिप्ले मध्ये पायांच्या समोर फुलटॉस चेंडू होता, फक्त दिशा दिली होती, शॉर्ट ग्राउंडचा फायदा घेतला आणि चेंडू पहिल्या बॉम्ब्स नंतर जातो चौकारासाठी. असे चौकार षटकार मारावे लागतील वरालदेवी ताडाळी संघाला जर या सामन्यामध्ये तुम्हाला विजयापर्यंत जायचं असेल तर. एकूण या चौकारांनी आता धावसंख्या होते ती 13, बिनबाद 13. घडी कुठल्याही प्रकारचा बाद झाला नाही, मात्र कुठेतरी टेन्शन असेल की धावा झाल्या नाहीत. आणि असं काही नाही, एकात दुसरं षटक मोठं भेटलं 20 ते 25 धावांचं तर तुम्ही परत तुमच्या मॅचमध्ये कमबॅक होतोय, पण ते घडवावं लागेल. गोलंदाज आहे वेदांत सुरेख चेंडू, आत्ता मात्र फिंगर रोल केला होता, गतीमध्ये परिवर्तन केला होता, चेंडू पडला आणि पडल्यानंतर थोडासा उसली घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये स्विंग होऊन जातोय. त्यामुळे बॅट्समनला थोडीशी कठीणाई निर्माण झाली होती, परेशानी निर्माण झाली होती की कशा प्रकारचा हा स्ट्रोक. बॅट तर नक्कीच चालवली होती, मात्र चेंडू बॅटला फसून जातोय. आता मात्र चांगला कमबॅक वेदांत करतोय आपल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडू ते चौकार लागला, दुसरा कमबॅक चांगला, आता तिसरा देखील खूप चांगला चेंडू, अगदी त्याच प्रकारचे चेंडू हाताळतोय. पहिला चेंडू फुलटॉस होता म्हणून चौकार लागला, त्यानंतर मात्र योग्य टप्प्यावरती आणि योग्य दिशेवरती गोलंदाजी करतोय गोलंदाज वेदांत आणि त्याचाच फायदा होतोय की बॅक टू बॅक चौकारल्यानंतर 2 चेंडू त्यांनी मात्र त्याच फलंदाला डॉट काढून काढलेले आहेत. हेच असतं कमबॅक, यालाच म्हणतात कमबॅक करणं. मात्र फलंदाज देखील कमबॅक करू शकतो जर त्यांनी मैदानावर घेतलं, त्यांनी जर स्वतःची आत्मविश्वास वाढवला तर तो नक्कीच मोठे फटके खेळू शकतोय. उलटा चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही, थेट त्याच्या हातामध्ये आणि एक चांगल्या झेलची समाप्ती आणि गडी बाद होतोय पहिला अजय. असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड, असा समाजसेवक होणार नाही कोणी किती बी कर धडपड. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी 1 नंबर, साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा 1 नंबर, साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र. थँक्यू विजय. आजचा लॉट आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. आज पहिला सामना चालू जो आहे तुमच्यासमोर वरालदेवी ताडाली वर्सेस जय श्रीराम ठाकूरपाडा यांच्यामध्ये चालू आहे. दुसरा सामना यानंतर लगेचच होणार आहे. टॉस झालेला आहे. जय श्रीराम चरणीपाडा संघाने नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे मायरा 11 भादोडच्या समोर. त्यानंतर तिसरा सामना होईल तो म्हणजे वॉर ऑफ टायटन हर्षित 11 टेमगरपाडा वर्सेस त्रिमूर्ती इंटरप्राइज टेमगरपाडा. दोन्ही घरचेच संघ आहेत. एक आहे गजेंद्र भाऊ गुळवी यांचा संघ तर दुसरा आहे योगेश गुळवी यांचा संघ. हा सामना बघण्यासाठी प्रेक्षक येतीलच नक्की, त्यासाठी आपण वाट बघतोय. मी देखील त्यासाठीच आलो आहे संदेश पाटील, कारण की आज सुपर संडे, मला सुट्टी आहे आणि मला असं वाटलं की हर्षित आणि त्रिमूर्ती मला मॅच बघायला भेटेल. हरकत नाही, या मॅचेस देखील खूप चांगल्या आहेत. आता मात्र अमोल चौधरी आलेला आहे. अमोल चौधरी नेहमीच मी यांच्याशी फोनवरती इंटर्नसाठी नेहमी बात करतोय. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे अमोल चौधरी. ओमसाहेब ताडाळीच्या माध्यमातून त्यांना तितका चांगला खेळ दाखवावा लागेल. स्पर्धा खूप चांगली आहे अमोल, तुम्हाला आता बॅटिंग दाखवायला लागेल, मला तुमची बॅटिंग बघायची आहे. मात्र वेदांत खूप चांगली गोलंदाजी करतोय. सॉरी वेदांत, कारण की गोलंदाजी करताना कॉमेंट्री करणं त्यामुळे गोलंदाजाचं नियंत्रण हरवत आहे. वेदांचा फुलटा चेंडू आणि आता मात्र क्षमा नाही, चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या वरून. टावरिंग षटकार, पहिला धडाका, पहिला धमाका वरालदेवी ताडाळी संघाच्या माध्यमातून खेळला आहे तो षटकार. हर्षल याच्या बॅटमन बघू शकता, हे बघू शकता खिडक्यांच्या मधून जातो चेंडू. हा
खूप चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीचं आणि क्लीन आहे. असं वाटत नाही की आपण कुठल्या लोकल स्पर्धाला टेलिकास्ट करतो. असं वाटतं की कुठली ISPL किंवा IPL सारख्या स्पर्धा आपण कवर करतोय. हे बघू शकता स्क्रीनवरती गजेंद्रभाऊ गुळवी आणि सन्माननीय लोकप्रिय खासदार गुरुवर्य सुरेश बाळामा म्हात्रे यांनी पहिल्या दिवशी या स्पर्धेला भेट दिली. अंतिम दिवशी देखील ते भेट देणार आहेत. दिल्लीवरून ते डायरेक्ट या स्पर्धेला भेट द्यायसाठी हे प्रेम आहे गजेंद्रभाऊ गुळवींच्या प्रति त्यांना खास शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत. श्याम नाईक गॅलरी या गॅलरीकडे बघितल्यानंतर मला संदेश एकच आठवतं की या गॅलरीला ते रूप कधी येणार जे स्वप्नवत आपण बघितलं होतं. मी काही दिवसापूर्वी एक प्रश्न ग्रुपवरती उपस्थित केला होता. विशाल भाऊ आहेत मंचावरती की या गॅलरीचं काहीतरी करा. मी त्याविषयी खासदार देखील आले होते. तिथेही मी प्रश्न छेडला होता कॉमेंट्रीच्या माध्यमातून की या गॅलरीसाठी काहीतरी करा. ही गॅलरी उभी राहिली पाहिजे. युवा नेतृत्व जेवढे पण आहेत त्यांच्याकडून मी अपेक्षा ठेवेन की तुम्ही पुढे येऊन या गावासाठी या ग्राउंडसाठी काही अशा वस्तू बनवा ज्या खरोखरच या ग्राउंडला शोभतील. दरम्यान तिसरा षटक घेऊन येतोय लवेश. समोर असेल अमोल चौधरी. अमोल चौधरीचा धडाका षटकार फुल अँड पॉवरफुल. चांगल्या प्रकारे चेंडूवरती नजर ठेवून हा फटका खेळला होता आणि चेंडूला पाठवून दिलेला आहे पोलिसांच्या ग्राउंडमध्ये. षटकार बघू शकता लाईव्हमध्ये. शॉर्ट रनअपच्या माध्यमातून गोलंदाजी करतो आणि पूर्णपणे नजर ठेवून या चेंडूला खेळला होता. चेंडू खूप दूर चाललाय, खूप दूर डायरेक्टली जाऊन पडलाय तो पोलीस परेड ग्राउंडमध्ये. तर मी उल्लेख केला होता अमोल चौधरी एक चांगल्या व्यक्तिमत्व आहेत. मी नेहमी यांच्याशी फोनवरती बोलतोय एंट्रीसाठी आणि त्यांचा आत्मविश्वास खेळामध्ये देखील तितका चांगला आहे हे दाखवून दिलेलं आहे. असे नाहीत आणि हे करावं लागेल ताडाली संघाला. 17-53चं इक्वेशन. पहिला षटकार आलेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा बॅट स्विंग खूप चांगला होता मात्र आता चेंडू शोल्डरला लागून जातोय गल्लीमध्ये. लेगबायच्या रूपाने पंच इशारा करतात एक धाव मिळणार. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून षटकार आलेत आणि दोन्ही फलंदाजांना षटकार मारावे लागतील. कमीत कमी 7 ते 8 षटकार त्यांना गरजेचं आहेत या सत्रामध्ये. तेव्हा जाऊन सामना त्यांच्या जोळीत पडेल. आता मात्र चेंडू सोडले. पंचांचा स्फेर धावेचा इशारा, वाईटचा इशारा. एकूण धाव संख्या ती 28. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे या सामन्यामध्ये कारण की पहिल्या सत्रामध्ये जयश्रीराम ठाकूरपाडा संघाने जबरदस्त फलंदाजी करत 79 धावाचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं आणि भिवंडी इमर्जिंगच्या माध्यमातून सर्वाधिक स्कोर हा उभा केलेला आहे आत्तापर्यंत. 71 धावांचा रेकॉर्ड हा तोडण्यात आलेला आहे. दिवेकर बॉयजचा रेकॉर्ड होता तो मात्र ब्रेक केलेला आहे जयश्रीराम चेंडीपाडा. पुन्हा एकदा आता मात्र स्वतः नाराज आहे. हवा तसा बॅटवरती आला नाही आहे. स्वतः देवा येतो तिथे क्षेत्ररक्षणासाठी. एकच धाव मिळणार. धाव संख्या झाली ती 29. षटकार लागला होता अमोलच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र कमबॅक केलं गोलंदाज भावेश आणि आपल्या गोलंदाजीमध्ये. कारण की भावेशला माहीत आहे धावा चांगल्या आहेत परंतु जर षटकार थांबवले नाही तर सामना मग बाहेर जाईल. परंतु आता मात्र कंट्रोल गोलंदाजी करतोय अमोल टू भावेश. आता मात्र पुन्हा एकदा उंच उंच आणि हा जाईल असं वाटतोय. या ग्राउंडचा भौगोलिकदृष्ट्या विषय केला तर सर्वात लांब पल्ल्याचा जो बाउंड्री आहे तिच्या देखील वरून षटकार मारलेला आहे. खूप जबरदस्त टोळा आणि असे फटके आवश्यक आहेत अमोल चौधरीच्या माध्यमातून. गोर गरीब करतोय दान लाखो दिलो की बनलय जान. तर धावसंख्या षटकाराने झालेली आहे 35. अमोलच्या बॅटमधून येणारा हा दुसरा टावरिंग सिक्सर आहे. अमोलचे षटकार देखील टावरिंग आहेत. दोन्ही षटकार खूप दोन्ही लांब लांब मारलेले आहेत. अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. मिशन इम्पॉसिबल तर नक्कीच नाही आहे.
फुलटा चेंडूने हा देखील जाईल जवळ आदिवासी पाड्याच्या सेंटर लाईन मध्ये. काय फलंदाजी करतोय. 19 धावांवरती खेळतो, त्यामध्ये 3 तर षटकार आहे, 1 सिंगल आहे. जबरदस्त फलंदाजी आणि ही तोडफोड फलंदाजी करावी लागेल. मी म्हटलं होतं 8 षटकारांची आवश्यकता आहे. 2 तर लागल्यात, अजून 6 मारायचे आहेत. 6 मारले की सामना तुमच्या खिशात. मात्र देवा आहे, देवाचं षटक अजूनही शिल्लक आहे. 1 षटक देवाने टाकलं होतं, ते खूप टावरिंग आहे की देवा हा एक फायटर क्रिकेटर आहे. तो लेदरचा देखील खूप चांगला क्रिकेट खेळतो. लेदरचा खूप चांगला अनुभव आहे देवाकडे. तो सहसासहसी मॅचला इतक्या लवकर सोडून देणार नाहीत, कारण की अजूनही बघितलं तर 60-40 मॅच आहे. 60% जय श्रीराम ठाकूरपाडा संघाकडे आणि 40% ही मॅच आता वरालदेव ताडाळीच्या संघाकडे आहे. 13 चेंडू 38 धावा, म्हणजे जवळ तुम्हाला 5 षटकार तरी कमीत कमी मारावे लागतील. अजूनही 5 षटकार कमीत कमी मारावे लागतील, तेव्हा तुम्ही तुमच्या टार्गेटकडे अचीव जाऊ शकता. भावेशला महागडं ठरवलंय अमोल्याने. सुरेख चेंडू, परत एकदा बॅट स्विंग खूप चांगला होता. अमोल्याचा नाराज दिसतोय. मात्र हा जर लागला असता तर मॅच अजून जास्त बनली असती, पण तो अजून संपलेली नाही आहे, कारण की 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये लवेशाने 21 धावा खर्च केले आहेत. महागडं षटक टाकलं. मी जे म्हटलं होतं की कुठेतरी 20-21चं षटक हवं होतं, 25, ते मात्र आता आलेलं आहे. पण तो या येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये देखील त्यांना तशाच प्रकारच्या जवळजवळ 17 ते 18 धावा जमा कराव्या लागतील आता या षटकात. सोपं तर नाही, कारण की देवाचं 1 षटक शिल्लक आहे, कारण की देवा फायटर आहे. देवाकडे चांगली गोलंदाजी शैली आहे. देवाच्या षटकावरती बरंच काही डिपेंड असेल. देवा किती धावा थांबवतोय, आणि अमोल आणि भावेश हे आता देवा हर्षल हे कशा प्रकारे आता देवाला सामोरं जातात की परत एकदा देवावरती काउंटर अटॅक करतात. इथून जर 3 षटकार आले ना मयूर, तर मॅच शेवटच्या षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पहिला सामना आणि रंगतदार होतोय, याचं सारं क्रेडिट जाते ते त्रिमूर्ती एंटरप्राइज संघाला, ज्यामध्ये कल्पेश पाटील असतील, अजय नाईक आहे, तुषार नाईक यांची खूप प्रमुख भूमिका मी मानेन, की त्यांनी जेव्हा कारोबार सांभाळला भिवंडी एमर्जिंगच्या संघांचा, त्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्व संघांनी, सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. आणि प्रतीक गोरे, खूप चांगल्या प्रकारची कामगिरी प्रतीक गोरेची राहिलेली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू आणि पंचांचा स्वेरचा इशारा. थोडासा देवा देखील अंडर प्रेशर दिसतोय पहिल्या चेंडूवरती, की त्याला माहीत आहे दोन्ही फलंदाज सेट आहे. दोन्ही फलंदाच्या बॅटमधून मोठे मोठे फटके आले, षटकार आले. स्पेशली अमोलच्या बॅटमधून आतापर्यंत 3 टावरिंग सिक्सर आहेत. हर्षल 13वरती खेळतो 1 षटकाच्या माध्यमातून. अमोल 19. फुल टच चेंडूला आणि झेल सोडलेली आहे. स्लॉक स्लिप केला होता, तिथे क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये जाऊन पोचला होता चेंडू. मात्र अंतिम क्षणी चेंडू त्याच्या हातातून निसटतोय आणि जीवनदान मिळतंय. ते मात्र अमोल हर्षल याला तसं सोपं नव्हतं, परंतु त्यांनी ज्या प्रकारे फिल्डिंग करून तो झेलपर्यंत पोहोचला होता, सोपं तर नक्कीच बनवलं होतं त्यांनी, मात्र झेल पकडू शकला नाहीये. काल माझ्या हातून देखील 2 झेल सुटले आणि त्याचा परिणाम माझ्या संघाला भोगावा लागला. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न केला होता, काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला होता देवा याने. मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. एकूण या पहिल्या चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात देवा याने. धावसंख्या 44 झालेली आहे. अजूनही दबाव 11 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 35 धावा आणि अमोल चौधरी असेल तर पॉसिबल आहे. सुरेख चेंडू आणि सुरेख फटका. काय एलिव्हेशन होता, समोर होता पायांच्या समोर, आणि फक्त त्या चेंडूला फ्लिक केला आणि चेंडू जातोय मिड ऑनच्या वरून. एक टावरिंग सिक्सर, म्हणजे अमोल याच्या बॅटवर येणारा 4था धमाका. आमच्या दादाला मिळतोय मान, दरारा असा दादाचा आमच्या करत नाही नाद कोण. थँक्यू.
काय जबरदस्त बॅटिंग चालू आहे आणि काय सामना रंगतोय. 79 धावांचं जे पाठलाग आहे ते पाठलाग कशा प्रकारे करावं हे आता दाखवतोय. ओमसाई वरालदेवी ताडाली हा संघ ज्याच्यामध्ये अमोल हा वैयक्तिक 25 धावांवरती खेळतो, ज्यामध्ये 4 टावरिंग सिक्सर आहेत आणि 50 धावा कंप्लीट झालेल्या आहे वरालदेवी ताडाल संघाच्या. 50 झालेली आहे वरालदेवी ताडाल संघाची. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू 29 धावा. सामना मला तर वाटतं हा शेवटच्या चेंडूपर्यंत जाण्याची दाट शक्यता झालेली आहे. जोपर्यंत हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती असतील हा प्रेशर असेल आणि अमोल जोपर्यंत असेल तोपर्यंत सामना बनून राहील. आणि आता मात्र झेलची शक्यता आहे. विकेट कीपर येतोय आणि क्या बात आहे, व्हॉट अ एफर्ट. आणि हे एफर्ट लावायला लागणार होते, 100% एफर्ट द्यायला होतेच होते, कारण की अमोलचा झेल होता आणि तो जर सोडला असता तर मॅच मात्र लांब गेली असती. आणि एक खूप मोठी विकेट जो सामन्यामध्ये अडसर होता, भिंत होती जय श्रीराम ठाकूरबाडच्या संघासमोर, ती भिंत मात्र आता फोडलेली आहे ती देवा याने. दादाचा आमच्या करत नाही नाद कोण आहे. जनतेची साथ बाल्या मामाचा हक्काची दादाच्या शिरावर आहे. जनतेची साथ बाल्या मामाचा हक्काची दादाच्या शिरावर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय गजेंद्र गुलवी 1 नंबर. साऱ्या भिवंडी शहरात गाजतोय नाव गजू दादा. अल्पेश ठाकरेचा सुरेख झेल तिथे त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट लावला होता, त्याला माहीत होता की हा झेल नाही तर ही मॅच आहे. जर ही झेल सुटली तर ही मॅच माझ्या हातातून निसटेल. आणि आता नवीन येतो फलंदाज माधवला अमोलचं कार्य कंटिन्यू करावं लागेल, अन्यथा तुमच्या हातातून हा सामना दूर जाईल. आता विजयासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू. समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परत एकदा बॅटची एज घेतोय, मात्र इथे एकच धाव मिळणार. कुठल्या प्रकारची दुसरी धाव जाणार नाही आहे. सिंगल्स आणि डबल्सने काही होणार नाही आहे, काही फरक देखील पडणार नाही आहे. जय श्रीराम ठाकूरबाड संघाला मात्र फरक पडेल तो मात्र आता वरालदेवी ताडाली या संघासाठी. मित्रांनो, आपण बघतायत भिवंडी इमर्जिंग माध्यमातून खेळली जाणारी स्पर्धा त्रिमूर्ती इंटरबॅच आयोजित हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय स्मृती चषक. फुलटच चेंडू आणि फुलटच चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि हा जाईल कॅल्क्युलेटर सिक्सर. शिवरायांचा मावळा खरा, जनतेला हा सेवक लाभला. या षटकाराने आता मात्र परत एकदा ऊर्जा निर्माण केलेली आहे वरालदेवी ताडाली संघाच्या मध्ये. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. हर्षल याच्या बॅटमधून येणार हा दुसरा षटकार आहे. आता मात्र हर्षल याच्या बॅटमधून दुसरा षटकार आल्याने हर्षलवरती आता जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी आता घेतली देखील आहे हर्षल यांनी स्वतःच्या खांद्यावरती. 7-22चं इक्वेशन आहे. या चेंडू षटकार लागला तर सामना अजून जवळ जाईल. आता मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या माध्यमातून सीमा पार चौकार. पंचांचा इशारा येतोय, या बॅटला लागून गेले. याचं स्लॉक स्वीप करायचा जा, बॅटची आतली कडा लागली आणि चेंडू फरार होतोय फाईन लेगच्या क्षेत्ररक्षणाला चकावून 4 धावांसाठी. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आणि चेसिंग कंपल्सरी आहे. भिवंडी इमर्जिंगचा जो रूल आहे, ड्रेसिंग आणि चेसिंग या दोन्ही गोष्टी कंपल्सरी आहेत. त्यामुळे 6 चेंडूमध्ये तुम्हाला या 18 धावा म्हणजे 3 उत्तुंग षटकार मारावेच लागतील किंवा या 18 धावा तुम्हाला तुमच्या कॅल्क्युलेशननुसार देखील कंप्लीट करू शकता. जबरदस्त सामना चालू आहे. असं वाटलं होतं की 79 धावांचा पाण्याची सुविधा पोहोचवायची आहे तिथे, खाली पाणी पोहोचवायचं आहे तिथे. प्रतीक गोरे अंपायरला कॉल करायचा आहे आणि जर फलंदाज किंवा क्षेत्ररक्षक यांना पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही जाऊ शकता. क्या बात आहे. मायरा 11चे खेळाडू पाण्याची सुविधा करतात. धन्यवाद. मायरा 11ला आपण पुढच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये बघणार आहोत. गोट्या भाई जर बॅट्समॅनला पाणी हवे असेल तर तुम्ही पाण्याची मांग करू शकता, कारण की प्लेस पॅव्हेलियनमध्ये आहे. मंजुळाबाई कैलासवासी मंजुळाबाई करसन ठाकरे खेळाडू कक्षेमध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे.
चला फिल्डिंग लावायची आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे जय श्रीराम ठाकूरपाडा संघाला. 6 चेंडू आणि 18ची आवश्यकता आहे. मॅच बनलेली आहे. अजूनही खूप इम्पॉर्टंट सामने आपण बघणार आहोत आजच्या दिवसामध्ये, जिथे यानंतर जय श्रीराम चरणीपाडा वर्सेस मायरा 11 भादवड, त्यानंतर त्रिमूर्ती इंटरप्राइजेस आणि हर्षित इंटरप्राइज या 2 संघांमध्ये सामना होणार आहे. सर्व संघातील खेळाडूंनी संघाने तयारीत राहायचं आहे. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. अभि येतोय. चला सामना चालू करा. क्षेत्ररक्षक लावून घ्यायचं आहे. शेवटची ऑफिशियल वॉर्निंग आहे. टायमिंग बघा किती झालेलं आहे, नाहीतर तुमचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल. टायमिंग चेक केला जातो देवा. नंतर तुमचा एक क्षेत्ररक्षक आम्ही सर्कलच्या आतमध्ये आता घेणार आहोत, जर त्या वेळेच्या जास्त झाले असेल तर. 20 सेकंद फक्त बाकी आहेत आता, जर हा षटक चालू नाही केला तर. अवी आता मात्र काहीसा आडातेडा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. ओव्हर थ्रो झाला, मात्र कॉलिंग बरोबर नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं, कारण की हर्षल स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याची इच्छा ठेवतोय, कारण की हर्षल याच्याकडे क्षमता आहे. आता 17 धावांची आवश्यकता आहे 5 चेंडूमध्ये. 5 चेंडू 17 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. हर्षलला आता समोर थांबावं लागेल आणि हर्षलला तीच फलंदाजी करावी लागेल ज्या फलंदाजीसाठी हर्षल आता संघामध्ये मध्ये आहे. 28 धावांवरती हर्षल खेळतोय आतापर्यंत. आता मात्र ट्राय करण्याचा प्रयत्न होता. सुरेख चेंडू पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. स्विंग होतोय आणि त्या स्विंगमध्ये मात्र हर्षल फसतोय. आता अपेक्षांचं ओझं मात्र हर्षलवरती वाढलं की काय असंच नजर येते, कारण की थोडासा दबावामध्ये दिसतोय शेवटच्या षटकामध्ये हर्षल. जिथे अमोल याची विकेट गेली ना, तिथून मॅच कुठेतरी टर्न झालेली दिसते ती जय श्रीराम ठाकूरपाडा संघाकडे. हर्षल टू अवी. फुल अँड सक्सेसफुल. सामना अजूनही बाकी आहे. मी हरलेलो नाही. षटकार, या षटकाराने धावसंख्या होते ती 68 धावा. 11 धावांची आवश्यकता आहे अजूनही विजयासाठी. 3 चेंडू 11 धावा. अजूनही मॅच संपल्याने हर्षल, ज्याच्या बॅटमधून माझ्या मते हा 3रा षटकार असावा. चौतीस धावांवरती खेळतोय. अजूनही 3 चेंडू आणि 11 धावा. सामना अतिशय रोमहर्षक आहे. दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना ओढणारा हा सामना. 3-17. पुन्हा एकदा बलून डिलवरती एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जाईल का? थ्रो येतोय. पंच आता डिसिजन देणार आहे. दोघांनाही स्ट्राईक सोडणं खूप गरजेचं होतं. मात्र चेंडू आला ते दोन्ही एकाच बॉक्समध्ये उभे, त्यामुळे पंच आता जो निर्णय येतील तो दोन्ही फलंदाजांना मान्य आहे. एकच धाव आहे. स्ट्राईक चेंज होणार नाही आहे. एकच धाव आहे. आता मात्र 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा आणि 2 मध्ये 2 मारावे लागतील ताडाली संघाला. चांगली फाईट केली ताडाली संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की एवढ्या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेही ते कमी पडलेले नाहीत. कारण की 2 चेंडू आणि 10 पर्यंत स्थिती त्यांनी घेऊन आलेली. याच्या सारं क्रेडिट जातं आहे ते प्रथमतः अमोल चौधरी, त्यानंतर हर्षल, या दोघांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. मात्र कुठेतरी मधल्या 1-2 जे फलंदाज बाद झालेत त्यांच्याकडून अपेक्षा होती की ती पूर्ण केलेली नाही आहे. आता नवीन फलंदाज माधव याला हे करामत करावं लागेल. माधव, 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 1 षटकार 1 चौकार किंवा दोन्ही षटकार असं इक्वेशन करावं लागेल. आता मात्र टोल्या चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे करणार नाही चुकी. एकच धाव आणि अशा प्रकारे जय श्रीराम ठाकूरपाडा संघ लगभग या सामन्यामध्ये 99.5% तरी मॅच जिंकतोय. कारण की 0.5% जर गोलंदाज नो बॉल टाकला त्याच्यावरती मोठा फटका आला तर कुठे चान्सेस बनतील ताडाली संघाचे.
आता इथे सामना फक्त एकच संघ जिंकून देऊ शकतो, एकच गोलंदाजच आहे, त्याच्याशिवाय कोणी सांगा सामना हा जिंकू देऊ शकत नाही. समोरच्या दिशेने लॉफ केलेला आहे चेंडू आणि अशा प्रकारे हरेश ठाकरे फॅम टीम जय श्रीराम ठाकूरपाडा हा संघ इथे विजय होतो. हार्दिक हार्दिक अभिनंदन हरेश ठाकरे आणि अभिनंदन देवा ठाकरे यांनी देवा ठाकूर ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला. खूप चांगला क्रिकेट वरालदेव ताडाली संघाने खेळला. अमोल चौधरीचं कौतुक करेन, खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन या स्पर्धेमध्ये ची शान वाढवली, त्याबद्दल दोन्ही संघाचं कौतुक करतोय. आणि आता आपण जाऊया पुढील सामन्यासाठी, जिथे खेळण्यासाठी 2 संघ रेडी आहेत. तिथे देखील जय श्रीराम चरणीपाडा संघ आहे आणि समोर असेल मायरा 11 भादवड. दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण आता जाहीर करणार आहोत आणि तो खेळाडू आहे तुमच्या समोर. थोड्याच वेळात आता मी अनाऊन्स करतोय, कारण की बरेच दावेदार आहेत या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचे, फलंदाज गोलंदाज देखीलच्या माध्यमातून. पण तू बघूया कोणत्या गळ्यामध्ये जाईल. वेदांत इज द मॅन ऑफ द मॅच. 1 विकेट घेतली आणि 13 धावा आपल्या संघाने काढलेल्या आहेत. 16 धावा. चला वेदांत यांनी यायचं आहे. मात्र विचार केला तर अपोजिट संघाच्या 2 फलंदाजांनी खूप चांगली धावा जमा केली होती. इथे अमोल याने जवळजवळ 25 ते 26 धावा कुठल्या होत्या आणि 35 धावांवरती नाबाद राहिला, तो म्हणजेच हर्षल. मात्र सामना काही जिंकून देऊ शकले नाहीत. चला वेदांत यायचं आहे मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि संदेश पाटील तुम्हाला देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडायचं आहे. थँक्यू सो मच दर्शन. आपण मॅन ऑफ द मॅच वेदांतला देणार आहोत. वेदांत आपण व्यासपीठावर पोचायचं आहे. पाहुण्यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. आजचा दिवस फार महत्त्वाचा या स्पर्धेचा. आज रविवार आहे आणि प्रत्येकाला सुट्टी आहे आणि आज प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला नक्कीच मिळेल. उपस्थित सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आमचे टॉस बॉक्स गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर विशाल मनोहर म्हात्रे देखील उपस्थित झालेले आहेत या व्यासपीठावर. आमचे मामाश्री सुनील नाईक हे देखील उपस्थित झालेले आहेत. हर्षल गुलवी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांच्या शुभास्ते आपण सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे आपण देत आहोत. मी विशाल म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आहे आपण द्यायची आहे. गरकाबाई डोंगरे आणि शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी चमकती ट्रॉफी आपण देत आहोत. स्वर्गीय सखुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे. त्याचबरोबर हर्षल गुलवी आपल्याला गिफ्ट हॅम्पर देतील. स्वर्गीय राजाराम पाटील स्मृती यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट